सगळे आता मी आलो जसं गावाला गेल्या वेळेस सगळ्यांनी बघितलं असेल पाऊस कसा आहे, पण आज जायचं आहे गणपती आणायला. मी नाही जाणार आहे, मम्मी जाईल गणपती आणायला. मी अर्धवट जाईल मम्मी बरोबर आणि परत ये. आता तर अजून लय कामं करायचे आहेत. लाईटीचा पण सीन अजून झाला नाही. पाऊस बघू शकता, फुलवन पाऊस आहे. इथं माझा एक मित्र आला आहे, भाऊ इथं बसला आहे. त्याला आता डायरेक्ट भेटूया नंतर. पाऊस तसा लय झाला आहे म्हणून मम्मी उशिरा जाणार आहे गणपती आणायला. मग आता गणपतीचं जे डेकोरेशननी करायला आम्ही घेतो, मी आणि माझा भाव. आणि जरा अगोदर इथं जो गणपतीचा टेबल ठेवला आहे तो धुवून घेतो आहे, पुसून घेतो. तर आता माझा भाव आणि मम्मी गेलेत गणपती आणायला. तर तिकडचा व्लॉग तर माझा भाव शूट करेल आणि मला घरातली कामं करायला सांगितलेत, कारण माझा भाव एकटा घरात राहिला नसता. मग आता मी जरा लादी बिदी पुसतो सगळ्या अख्ख्या जेवढे रूम आहेत त्यांची, आणि जमल्यात बाहेरचं अंगणं पण धुवून घेईन. आणि ते आले की रात्री जेवण बिवून मग आम्ही डेकोरेशनला लागू. लाईटीचं काम फिक्स झालं आहे, वायरमॅन आलेले, त्यांनी केलं आहे. फक्त एक सीन झाला तो म्हणजे तिथं घराच्या बाहेर जी पोलावरनं लाईट आले ती जी वायर आहे तिथं जरा काहीतरी सीन झाला तो त्याने ठीक केला. मग लाईटीचा सीन कंप्लीट झाला आहे, म्हणजे आता आम्ही रात्री करू शकतो डेकोरेशन. आता मी आता करणार होतो डेकोरेशन. तर मग डेकोरेशन करू. गणपती आला की मग अजून मला तर नाही माहिती कसा गणपती आहे, तर माझ्यासाठी पण तो फर्स्ट म्हणजे आपला जो प्रथम दर्शन असतं तसंच होणार आहे. तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहे. आणि मग आता जरा लागतो कामाला. मस्त झरा आला इथं, मस्त झरा आलाय झरा. पाण्यातून मस्त पाणी येतं. आपण तर पाणी नाही घ्यायला येतो. आता घरात नळ आहे, पाणी येतं. तिथनं पुढं आपलं गणपती विसर्जन करायची जागा आहे, तर आपण गणपती विसर्जन करायचं. आता जातोय, रस्ता मोठा आहे आणि खूप जंगल आहे, तर तिकडं व्हिडिओ नाही करू शकत कारण की मला जिल्हा राहायचा आहे. म्हणून मध्ये मध्ये काय दिसलं तर व्हिडिओ करेन मी थोडा, बाकी भेटू नंतर. परत जातोय परत घरी. झालास पाव चाललाय आपला गणपतीचा पाठ घेऊन. आता तिकडे मम्मीने पुढे गेलेत, सरळ घेऊन जाता येत नाही, वाईला आपला येड्यासारखा चाललाय. आता आपण इथं आलेलो आहे, माझ्या पप्पांच्या घरचं घर आहे इथं. तुम्हाला इकडनं असं आमचं गाव आहे. तर आता आम्ही थोड्या टायमानं खाली जाऊ. बघा पाठ आलेला आहे, पाठ आणला. तर मी जरा बसलो आहे, मम्मी आत गेली, दादा आलेला नाही आमचं. तर खाली जाऊ आम्ही
आणि गणपती आणू तर खाली जायला खूप टाईम लागत आणि तिथं निसर्ग पण खूप चांगला आहे. म्हणजे तिथं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ करून खूप चांगले चांगले. आणि बस आता आपण आलो इथं गणपती घ्यायला. तर आपण खूप सारे गणपती बघितले, आपण घेतला आहे. आता भाई आपण टेम्पो केला आहे इथं. इथं आता बघा टेम्पोत आहे. तिथं येत आहेत आता गणपती घेऊन. आपण टेम्पो केला आहे, मी टेम्पोत बसलो आहे. सगळे आहेत टेम्पोत नाही येणार आहेत. तर गणपती इथं ठेवायचे आहेत आता आणि घेऊन जायचं आहे. तर तिथं पोचलो की भेटू. काय आता सगळी कामं करून झालेत, पण अजून काय मम्मी आणि भाऊ आला नाही. तर आता ते येतील थोड्या वेळात. मग त्याने गणपती आणला की मग रात्री मग सगळं जेवण बिवून मग आम्ही डेकोरेशनला लागू. आणि आता जरा मध्ये मग जाऊ जरा नेटवर्कच्या शोधात. तर आमच्या घराच्या इथं नेटवर्कच नाही. काय काय ठिकाणी असतं तिथं मग जाऊ नेटवर्क शोधायला. आणि कारण कॉलेजला सुट्टी नाही असं कळलं. मग आता मित्राला बोललो की जे रोज शिकवतील ते मला पाठवत जा. आता बघू त्यांनी आज जर काय अभ्यास बिभ्यास पाठवला असला तर तो वाचायचा. पेपर ठेव मला ते पुऱ्या करायला. असं आहे का ना? आता भावानं आणि मम्मीनं गणपती आणला, पण मी झोपलेलो म्हणून काय मी शूट नाही केला. गणपतीचं फक्त काय बोलतात ते आपण दाखवला गणपती. आणि आता चालू आहे जरा नेटवर्कच्या शोधात जसं बोललेलो भावाला घेऊन. जरा कसं मित्रांचे मेसेज आलेले असेल ते बघायला. आता जरा फोन वापरतो आणि परत घरी जातो. बाई आता निघालोय परत घरी. पण बाई फुल सीन झाला. मच्छरने पायाला एवढं चावलंय कारण शॉर्ट्स घातलेले. दोघांचे पाय एवढे झोंबतात आता काही. आणि जरा नेटवर्क चांगलं आहे, पण मी ट्राय करत होतो व्लॉग अपलोड करायचा, पण तो काही झाला नाही. ते बोलतात की भाई नेटवर्क बरोबर नाही, नेटवर्क बरोबर नाही. त्यामुळे काय व्लॉग माझे आत्ताचे हे सगळे व्लॉग डिले होणार आहे, ते पण पूर्ण एक हप्त्यासाठी. म्हणजे समजा आज हा जो व्लॉग करतोय तर एक हप्त्यानंतर येणार असा सीन झाला. तर मग आता भेटूया डायरेक्ट रात्री जेव्हा डेकोरेशन करून तेव्हा. तर मग आता डायरेक्ट डेकोरेशनला लागू. तर आता डेकोरेशनला सुरुवात करतो. पहिले ट्यूबलाईट लावायच्यात 2, त्या लावतो. त्याच्यानंतर डेकोरेशनला सुरुवात करतो. कुठे जोडायचे विचार कुठं लावायचे हे इथं. भाई आता जेवण बिवून झाले. आता मकर बनवायला लागतो. इथं सगळं सामान काढून ठेवलंय. फंडा सिंपल आहे. हा वाला जो पडदा आहे तो पाठी लावायचा आहे. हा जो गुलाबीवाला आहे तो टेबलावर टाकायचा आहे. आणि तो तिकडचा आहे तो वर लावायचा आहे. आणि जी लाईटिंग मिटिंग आहे ती इकडं अशी, म्हणजे हा बॅक साईड आहे ना, मग इकडे बॅक साईडला फुल लाईटिंग आहे. आणि जे 2 साईड उरले आहेत तिथं फुलांच्या माळा लावायच्या आहेत. सिम्पल फंडा आहे. आणि जो आपला हा होल्डर आहे, हा त्या होल्डरमध्ये तो जो बल्ब असतो तो लावायचा आहे. आणि सिंपल साधं सोपं सात्विक असं संपवून टाकायचं आहे. आणि जी लाईट होती ती इथं लावले वर. आणि गणपती इथे ठेवलेला आहे. तर आता लागतो डायरेक्ट मकर बनायला. डबल गाठणार.
नाही तुटणार. नाही सुटल काय मग तू ते सुटर थांब. हा वेळा हे करू दे करता दे. अडकवायला पण तो टाईट अडकला पाहिजे हा दादा. अडकवायला मी अडकवतोय. पण माझं ऐक दादा, टाईट अडकलं पाहिजे, लूज नाही. ते आपण करू. अजून वरती घे दादा, अजून वरती घे, अजून वरती घे, अजून. एवढं मग आणतोच ना. हा उठ, तुला नसेल जमत ते मी बांधते. एवढं ना. अजून घे, एकदम त्या भालाला चिकटलं पाहिजे. हा बस. मग तिकडेच गेला पडदा. हा ते नंतर घेऊया, ते तू बांध तरी. लूज केलास, लूज केला. थांब मी येते, थांब मी येते दादा, थांब मी बांधायला येते. नाही तुला नाही जमत आहे, उठ. तर भाई आता झालेलं आहे डेकोरेशन सगळं करून. बघू शकता भाई, इकडे लाइटिंग हा मागे एक पडदा लावला आणि याच्यावर ते फुलं सोडले आणि वर पण अशी जरा फुलं सोडून आणि असं एक लाइटिंगचं तोरण टाईप केलं आणि इथे 2 असे फ्लावर पॉट लावले. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तो आमचं मकर केलेलं पण आवडलं असेल तर एक चांगलासा कॉमेंट करा.